सो फ्रेंड्स, तोरणची स्टार्ट करताना आपल्याला पहिली एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे. स्लिप नॉट केल्यावर 4 चेन्स करायचे आहेत. 1 2 3 4. पहिल्या चेनमध्ये नॉट जॉईन करून एक सर्कल तयार करायचं आहे. आपल्याला एक रिंग तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 4 चेन करायचे आहेत. 1 2 3 4. आणि आता या रिंगमध्ये आपल्याला 8 लूप्स घ्यायचे आहेत. 8 लूप्स घेऊन आपल्याला पफ तयार करायचं आहे. त्याच्यानंतर या पफला आपल्याला 2मध्ये डिवाईड करायचं आहे. पहिली एक हाफ करून घ्यायचा, तो इथे जॉईन करायचा पहिली. त्याच्यानंतर पुढचा पफ जॉईन करून घ्यायचा आहे. या पद्धतीने म्हणजे एका पफचे आपल्याला 2 पफ करून घ्यायचे आहेत. पुन्हा 4 चेन 4. त्याच्यानंतर या जो मधला पफचा मधला जो चेन आहे त्याच्यामध्ये पुन्हा 8 लूप्स घ्यायचे. 8 वेळेला आपण लूपवर धागा घ्यायचा, त्याला 2 पार्टमध्ये ब्रेक करून घ्यायचा. पहिला एक पार्ट जॉईंट करून घ्यायचा, त्यानंतर दुसरा पार्ट पूर्ण जॉईंट करून घ्यायचा. ते बघू शकता, हे अशा पद्धतीने दिसणार. म्हणजे एका लूपचे 2 पफ तयार होणार. पुन्हा 4 चेन घ्यायचा, पुन्हा 8 लूप्स घेऊन 2 पार्टमध्ये डिवाईड करायचं. अशा पद्धतीने आपल्याला जेवढी दरवाजाची रुंदी आहे तेवढी आधी ही बेस लाईन आपण तयार करून घेऊया. सो फ्रेंड्स, 8 लूप्स घेत पफला 2 पार्टमध्ये डिवाईड करत आपण हा तोरणपट्टीचा जो बेस आहे ती लाईन आपण कंप्लीट केलेली आहे. दरवाजाच्या रुंदीनुसार हे लाईन्स तुमचे कमी जास्त होऊ शकतात. आता मी जी ही पट्टी बनवली आहे त्याच्यात मी टोटल 70 पफ्स बनवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक एक पफची लाईन पकडली तर 70 पफ्स बनवले आहेत. आता आपल्याला ह्याची पुढची बॉर्डर तयार करायची आहे. तर आता जिथे आपण सुरुवात केली होती 4 चेनचा जो लूप केला होता त्याच्यात आपण दुसरा कलर इथे जॉईंट करून घेऊया. आपण त्या 4 चेनच्या लूपमध्ये दुसरा कलर जॉईंट करून घेतलेला आहे. 3 चेन हा आपला एक डबल क्रोशे पकडला जाणार. त्याच्यानंतर त्याच लूपमध्ये अजून एक डबल क्रोशे बनवायचा. 2 डबल क्रोशे झाले. एक चेन घ्यायची आहे. त्यानंतर ही जी पफची गॅप आहे, 2 पफच्या मधली गॅप आहे, त्याच्यामध्ये डबल क्रोशे बनवायचं आहे. त्याच्यामध्ये 2 डबल क्रोशे बनवायचे. एक चेन, पुढच्या पफच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. पफच्या गॅपमध्ये प्रत्येक 2 पफच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे बनवायचे, एक चेन बनवायची. दोन डबल क्रोशे, एक चेन. या पॅटर्नमध्ये आपण पूर्ण जेवढी बॉर्डर आहे तेवढी इथे एंडपर्यंत करून घेऊया. सो फ्रेंड्स, दोन्ही पफच्या मध्ये 2 डबल क्रोशे, एक चेन हे पॅटर्न कंटिन्यू करत आपण ही एक साईड पूर्ण या जॉईंटपर्यंत कंप्लीट केलेली आहे. आता इथे टर्न करताना आपल्याला काय करायचं आहे, पहिली जिथे आता आपण पहिली कॉर्नर आला आहे त्याच्यानंतर 3 चेन घ्यायच्या, 2 3. त्याच्यानंतर या 2 पफच्या मध्ये 2 डबल क्रोशे, मध्ये 2 चेन घ्यायच्या, 1 2. आणि पुन्हा त्याच कॉर्नरमध्ये 2 डबल क्रोशे करायचे. म्हणजे आपला हा डिझाईनला एक टर्न येणार अशा पद्धतीने. त्याच्यानंतर एक चेन. पुढे आता जिथे आपण ही 3 चेनची गॅप केली आहे 2 पफ करताना, त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. जसं आपण ऑपोजिट साईडला केलं आहे 2 डबल क्रोशे, एक चेन. आता पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. हाच पॅटर्न आता कंटिन्यू करत बेस लाईनची आपल्याला सेकंड साईड कंप्लीट करून घ्यायची. प्रत्येक 3 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे येणार, मध्ये एक चेन येणार. तर हा पॅटर्न आपण कंटिन्यू करत ही सेकंड साईड कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स,
2 डबल क्रोशे एक चेन करत आपण ही बेसची सेकंड साईड पण या कॉर्नरपर्यंत कंप्लीट केलेली आहे. या कॉर्नरला आल्यानंतर 3 चेन घ्यायच्या आणि इथे आपण स्टार्टिंगलाच 2 डबल क्रोशे घातले आहेत, त्याच लूपमध्ये अजून 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 2 डबल क्रोशे, त्याच्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि पहिली जी आपण स्टार्टिंगला 3 चेन बनवल्या आहेत त्याच्यामध्ये जॉईंट करून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपला हा सेकंड राऊंड कंप्लीट होतो. आता थर्ड राऊंड करताना आपल्याला ही एक चेनची गॅप येणार. एक चेन घ्यायची, त्याच्यानंतर या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे घालायचे. आता हा थर्ड राऊंड जो आहे तो पूर्ण सिंगल क्रोशाने आपल्याला कवर करायचा आहे. त्याच्यानंतर हे 2 डबल क्रोशे येणार, त्याच्यामध्ये 1 सिंगल क्रोशे घालायचा. एक चेनच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे, डबल क्रोशांच्यामध्ये 1 सिंगल क्रोशे. या पॅटर्नमध्ये आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे. 2 डबल क्रोशे येणार, त्याच्यामध्ये आपल्याला 1 सिंगल क्रोशे करायचा आहे. एक चेनची जी गॅप येणार त्याच्यात 2 सिंगल क्रोशे. सो आपल्याला हाच पॅटर्न कंप्लीट करत पूर्ण पट्टी, पूर्ण राऊंड आपण हा कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, सिंगल क्रोशाचा थर्ड राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे पट्टीचा थर्ड रो आपला कंप्लीट झाला आहे. आता लास्ट रो करण्यासाठी मी हा जो आपण बेस कलर घेतलेला आहे तोच पुन्हा इथे जॉईंट करून घेतला आहे. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. बेस कलर जॉईंट केल्यानंतर आता आपल्याला प्रत्येक चेनमध्ये 1 सिंगल क्रोशे घालून ही लाईन कंप्लीट करायची आहे. तर आपण प्रत्येक चेनमध्ये 1 सिंगल क्रोशे घालून घेऊया. प्रत्येक चेनमध्ये 1 सिंगल क्रोशे घालून ही बॉर्डर आपल्याला कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, सिंगल क्रोशे घालत आपण हे तोरणपट्टीची चौथी लाईन कंप्लीट करून आपली ही सुंदरशी तोरणपट्टी तयार झाली आहे. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये या तोरणपट्टीला लागून जी डिझाईन असणार आहे त्याचा आपण ट्युटोरियल बघणार आहोत. तोपर्यंत या नवीन वर्षात तुम्ही ही नवीन तोरणपट्टीची डिझाईन नक्की ट्राय करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हॅपी न्यू इयर.